मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्टॉल घोटाळा प्रकरणाचा उलगडा जवळपास होत आलेला आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेने जवळपास 64 स्टॉल अनधिकृतपणे दिले होते अशा प्रकारचा गौप्यस्फोट करण्यात आला होता। परंतु जेव्हा 2024 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा या प्रकरणाची पूर्ण शहानिशा करण्यात आली आणि त्यातून जवळपास 11 स्टॉल अनधिकृतपणे देण्यात आलेले आहेत अशी पुष्टी मिळालेली आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की यामध्ये मुख्य शहर अभियंता दीपक खांबित यांच्या नावाची खोटी सही देखील केलेली आढळून आलेली आहे। त्याविषयी स्थानिक पोलीस स्टेशन यांनी सह्यांचे नमुने घेतले व बरेच काही तपासणी करण्यात गेलेली आहे। त्याविषयीची जास्त माहिती आपण तपास अधिकारी यांच्याकडून घेऊ। त्या नंबर त्यांचा यांनी अर्ज केला औदरा फास्ट फूड अँड ज्यूस सेंटर व्यवसायासाठी परवानगी मिळण्यासाठी। बरोबर। हा कुणाला केला शहर अभियंता सोबत यांनी ही पेपर जोडले त्यांचे डॉक्युमेंट्स। आता ही त्याच्यावर टिप्पणी तयार करणारा कोण? शैलेश शिंदे। शैलेश शिंदेने ह्यावर टिप्पणी तयार केली म्हणजे वरिष्ठांना सादर करण्यासाठी टिप्पणी सादर केली। त्यावर ही सही आहे कार्य शहर अभियंता खांबित साहेबांची, ही सही आहे चेतन मात्रेची। बरोबर। आणि आता नितीन मुकणे कनिष्ठ यांची सही त्यावर नाही आणि त्याचं हे खांबित त्यांचं हे म्हणणं आहे काय त्यांनी सही केलेच नाही। बरोबर आहे। आपण घेतलेले त्यावर आता ह्याच प्रकरणामध्ये सुनील नामदेव आयरेच्या ह्याला भुईवाडा आकारणी करून दिली। आता ही भुईवाडा आकारणी 2018 पासून करून दिलेली म्हणजे ह्यांचं स्टॉल अस्तित्वातच नाहीये आणि अस्तित्वात नसताना त्या स्टॉलची भुईवाडा आकारणी करून देत आहेत। आणि ह्यांच्याकडून तो पैसा भरणा पण करून घेतलाय कुणी? शैलेश शिंदे। शासनाने नाही, शैलेश शिंदेने त्याच्या अधिकारात आणि त्या अधिकारात करून घेत असताना शैलेश शिंदेला ज्यावेळेस आम्ही अटक केली। आता दुसरं हे पत्र दिलंय अदानीचं की बाबा त्या स्टॉलला इलेक्ट्रिसिटी देण्यात यावी, हे पत्र दिलं अदानीला, सिंधुताई अदानीला दिलं आणि ते पत्र माहितीस्तव दिलं अदानीला म्हणजे जेणेकरून त्या स्टॉलला काय मिळेल? लाईट मिळेल। बरं, ह्याच्यावर पण सही आहे। आता ह्या 14 संचिका आहेत म्हणजे ह्या 14 प्रकरण आहेत। बाकीच्या प्रकरणाचा आपल्याकडे एफआयआर नाही। ह्या 14 प्रकरणाची संचिका ज्यावेळेस शैलेश शिंदे विरुद्ध तक्रारी प्राप्त झाल्या, शैलेश शिंदे विरुद्ध बऱ्याच जणांनी तक्रारी केल्या की बाबा ह्यांनी पैसे देऊन बेकायदेशीर हे केलेले ते केलेले, अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या विभागामध्ये चौकशी झाली आणि चौकशीमध्ये त्यांचा जो कपाट आहे त्यांचं कपाट तपासण्यात आलं आणि त्या कपाटामध्ये ह्या 14 संचिका सापडल्या। ह्या 14 संचिका सापडल्यानंतर ह्या संचिकेची माहिती घेण्यात आली की बाबा ह्या सह्या आहेत, ह्या सह्या केल्या, ते भुईवाडा आकारणी करून घेतलेले त्यांच्याकडून, मग ह्या सह्या व्हेरिफिकेशनला त्या एक आपल्याला करतो त्याचा जो सही जो खांबीचा आहे तो आपण घेतलेला आहे, त्यांचं ओरिजिनल सही घेतलेला आहे आणि तो मॅच होत नाही, जराही मॅच होत नाही, हँडरायटिंगला पाठवलं पण प्रथमदर्शनी ते आपल्याला समजतं म्हणजे ही जो सही आहे ही त्यांची ओरिजिनल सही आहे? नाही, ही नाही। ओके, ही डुप्लिकेट आहे आणि दुसरी सही आपण घेतलेला आहे, नैसर्गिक पण घेतलंय आणि त्यांचं हँडरायटिंगचे ओके पंचनामे करून ओके हे पण घेतलेले। पण प्रथम दृष्टीने तुम्हाला हे वाटते का तो मॅच करत नाही? त्यांनी स्वतःच आपल्याला पत्र दिलेले आहेत त्यांच्या विभागाने ज्यावेळेस त्यांना विचारणार ह्या 14 संचिका त्यांच्याकडे पाठवल्या की बाबा ह्या सह्या तुमच्या केल्या, तुम्ही केलेल्या आहेत, तर त्यांनी ह्या सह्या आमच्या नाहीत म्हणजे हा तर मोठा गुन्हा झाला मग 100%। यामध्ये 420, 465, 467, 468, 471 प्रमाणे हा गुन्हा दाखल आहे। शैलेश शिंदेला आपण अटक केली। शैलेश शिंदेला अटक केल्यानंतर शैलेश शिंदेनी ह्यामध्ये आम्हाला सांगितलं की ही प्रकरण घेऊन येणारा प्रकाश नामदेव आयरे आहे। ओके, प्रकाश नामदेव आयरेनी ही प्रकरणं त्याकडे आणली आणि त्याला बळजबरीने त्याला ही प्रकरणाची संचिका बनवायला लावल्या। ह्या संचिकांवर सह्या कधीही वरिष्ठांकडे हे संचिका गेल्याच नाही। ओके, हे त्यांच्या अधिकारातच। एक प्रश्न, बळजबरीने म्हणजे कसं? आता हे बघा, दोघांचं संगनमत होतं। आता बऱ्याच गोष्टी आहेत, जे पहिले गटे स्टॉल आहेत त्यांची परवाने नूतनीकरण करून द्यायची जबाबदारी पण शैलेश शिंदेकडेच होती। त्यावेळेस दलाली म्हणून प्रकाश नामदेव आयरे आणि इतरही लोक काही दलाल म्हणून त्यांच्याकडे ते प्रकरण घेऊन यायचे। म्हणजे सपोज आता आकाश ह्यांचा स्टॉल आहे, ह्यांचा स्टॉल दरवर्षी नूतनीकरण करावा लागतो, नूतनीकरण करून घेण्यासाठी ते कुणाच्या माध्यमातून शैलेश शिंदेकडे यायचे। अशा बरेच प्रकरणं ह्यांच्या मार्फतीने शैलेश शिंदेकडे येत होते, असं शैलेश शिंदेने अटकेत असताना आम्हाला सांगितलं। अच्छा, म्हणजे त्यानंतर म्हणजे तुम्ही हे जे सगळं करताय ते शैलेश शिंदेच्या स्टेट कसं आहे? बघा, आम्ही 15 ते 20 वर्षापासून या लायसन्ससाठी आम्ही संघर्ष करत आहोत। रिपब्लिकन चर्मकार युनियन त्याचे संस्थापक अध्यक्ष श्री देवेंद्र शेलेकर आहेत, मी प्रदेशाध्यक्ष आहे।
आणि हे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, तसेच आमचे सचिव आहेत पगारे साहेब म्हणून, मुंबई अध्यक्ष मनोज जाहिले आहेत. आम्ही लोकांनी उपोषण करून संघर्ष करून ह्या लायसन्सच्या पहिल्या प्रतपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. त्यामुळे कोणत्या घोटाळ्याचं वगैरे आम्हाला कोणी केला घोटाळा याच्यामध्ये वेगवेगळ्या युनियन्स आहेत, कुणी काय केलं त्याच्याबद्दल आम्हाला माहिती नाही, पण आम्ही तर योग्यरित्या महानगरपालिकेला हे लायसन्स मागितले तर आमचं प्रोसिजर प्रमाणे आमचं चाललेलं आहे. त्यामुळे आमची युनियन आहे ना योग्य मार्गाने जाणे आणि त्याचा आम्हाला आज फळ मिळालेलं आहे. या पत्राद्वारे तुम्हाला ते दिसेल. पण प्रकाश अहिरेंनी असा आरोप केलाय की 64च्या 64 परवाने चुकीच्या पद्धतीने दिले गेलेले आहेत. ते आता चुकीचे आहेत की कसे आहेत ते महानगरपालिका तुम्हाला उत्तर देणार, त्याचं आम्ही नाही बोलू शकत, कारण आम्ही प्रशासक नाहीये, आम्ही पण जनता आहे. आता ते कशा पद्धतीने चुकीचे दिले काय दिले हे तुम्ही आयुक्तांना किंवा प्रशासनाला तुम्ही विचारू शकता. पण ते म्हणतायत की जसे माझे 11 किंवा 14 स्टॉल जे आहेत, जे अनधिकृत आहेत किंवा जे बिना परवानगीचे किंवा खोट्या डॉक्युमेंटच्या साह्याने बनवलेले गेले तसेच्या तसे 64च्या 64 स्टॉल जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने दिले होते असं ते म्हणतायत. आता कसं आहे, काय खोटं आहे आणि काय खरं आहे याच्यासाठी आपल्याकडे आदरणीय कोर्ट आहे आणि कोर्टामध्ये ते सिद्ध होईलच काही दिवसात, कारण त्यांची केस कोर्टामध्ये चालू आहे. त्याच्यामध्ये जे काय असेल डॉक्युमेंट महानगरपालिका पण देईल आणि प्रकाश अहिरे पण त्याचं म्हणणं तिथे मांडेल, पण त्याच्यात जो काय न्याय निवाडा होईल तो आम्हाला. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्टॉल घोटाळ्या प्रकरणातील मुख्य आरोपी शैलेश शिंदे यांनी ज्या 11 स्टॉलचा घोटाळा झालेला आहे किंवा दीपक खांगबित यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या घेतल्याची पुष्टी दिलेली आहे आणि हे करण्यामध्ये प्रकाश अहिरे यांनी त्यांना साथ दिलेला आहे अशा प्रकारची पुष्टी त्यांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या जबाबामध्ये आहे. एकंदरीत या सर्व प्रकरणात प्रकाश अहिरे यांचा किती सहभाग आहे याची माहिती देखील लवकरच आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाईल. कॅमेरा पर्सन गुलाबराव सोबत मी विनोद जोशी, आप देख रहे हैं RMC न्यूज। लाइक, शेयर, कमेंट और सब्सक्राइब करना ना भूलें।